तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयंकर फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे। देशमुख यांच्या हत्येचा नवा धक्कादायक तपशील समोर आलाय। वाल्मिक कराडच्या गँग मधील 6 जणांनी अत्यंत निर्दयीपणे संतोष देशमुख यांचा खून केला आणि या अमानुष मारहाणीवेळी आरोपींनी 15 व्हिडिओ आणि काही फोटो काढले। या सर्व व्हिडिओमध्ये आरोपींनी क्रूरतेची परिसीमा गाठली। महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या क्रूरतेची परिसीमा गाठलेली घटना विरळच। त्या सर्व व्हिडिओमध्ये आरोपींनी केलेल्या कृत्याची माहितीच समोर आली आहे। काय आहे त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सविस्तर। हा अहवाल पाहून तुम्हीही आदरून जाल। पहिल्या व्हिडिओमध्ये 5 लोक हातात पांढऱ्या रंगाचा पाईप व वायर सारख्या हत्याराने तसेच लाथाबुक्क्याने संतोष देशमुख यांना शिवीगाळ व मारहाण करताना दिसतात। त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाचा पाईप संतोष देशमुख यांच्या पाठीजवळ पडलेला दिसतोय। सोबतच याच वेळी एक आरोपी जबरदस्तीने संतोष देशमुख यांची पॅन्ट काढत असल्याचे या क्लिप मध्ये स्पष्ट होत आहे। तर तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक आरोपी हा बुटाने लाथ घालत आहे। संतोष देशमुख यांना शिवीगाळ मारहाण करत असून दुसरा आरोपी हातात वायर सारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करताना दिसतोय। चौथ्या व्हिडिओमध्ये एक आरोपी संतोष देशमुख यांना शिवीगाळ करून तपकिरी रंगाचा लवचोक पाईपने मारहाण करत असून दुसरा व्यक्ती मोबाईल मध्ये शूटिंग करताना दिसत आहे। तसंच व्हिडिओच्या शेवटी आरोपी महेश केदार दिसत आहे। याच व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची स्कॉर्पिओ दिसत असून त्याचा पाठीमागील नंबर 333 हा स्पष्टपणे दिसत आहे। 5व्या व्हिडिओमध्ये एक आरोपी मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांच्या कॉलरला पकडून उठवून बसवत असल्याचे दिसत आहे। 6व्या व्हिडिओमध्ये हातात तपकिरी रंगाचा पाईप घेतलेल्या आणि आणखी एक जण अर्धवट दिसत आहे। याच व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या तोंडावर मारहाण झालेले दिसत आहे। तर 7व्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना हातातील तपकिरी रंगाच्या पाईपने अमानुष मारहाण करताना दिसत आहे। याच मारहाणीचा व्हिडिओ शूटिंग करताना एका आरोपीचा हात देखील दिसत आहे। 8व्या व्हिडिओमध्ये एक आरोपी हातात तपकिरी रंगाचा लवचिक पाईप घेतलेला तसेच आणखी एक जण असे 2 जण मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्तीने काहीतरी विचारत असल्याचे दिसत आहे आणि विचारत असताना पाठीत आणि छातीत मारहाण सुरूच आहे। 9व्या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या संतोष देशमुख यांना जबरदस्तीने सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून देशमुख यांना जमिनीवर पाडून दुसरा आरोपी संतोष देशमुख यांच्या तोंडात उभ्याने लघवी करताना स्पष्ट दिसत आहे। हा व्हिडिओ पाहून कोणीही संतापाशिवाय राहू शकत नाही। तर 10व्या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून उघडे करून बसल्याचे चित्र आहे। तसेच एक आरोपी तपकिरी रंगाच्या पाईपने पाठीत मारहाण करताना व दुसरा व्यक्ती शूटिंग घेताना दिसत आहे। 11व्या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख अंगातील कपडे काढून उघडे करून एक व्यक्ती शूटिंग करताना दिसत आहे। 12व्या व्हिडिओमध्ये जखमी संतोष देशमुख यांच्या अंगातील कपडे काढून उघडे बसवून त्यांचे केस ओढून त्यांना जबरदस्तीने बोलण्यास लावून शूटिंग करताना एका व्यक्तीचा हात दिसत आहे। तर 13व्या व्हिडिओत संतोष देशमुख यांना जखमी अवस्थेत उलटे झोपवल्याचे दिसत असून तसेच 14व्या व्हिडिओत मारहाण करण्यात आलेले जखमी संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेला शर्ट घालण्याकरता त्यास उठवून बसवताना एक आरोपी दिसत आहे। त्यापूर्वी तो त्याच्या हातातील फाटलेले व रक्ताचे डाग असलेली बनियान फेकून देताना दिसत आहे। आणि शेवटच्या म्हणजेच 15व्या व्हिडिओत अंधारामुळे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाहीये पण या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांच्या वेदनादायक किंकाळा मात्र ऐकू येत आहे। या अत्याचारानंतर महाराष्ट्र पेटलाय। या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर संतापाचे वादळ उठले। वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील 6 जणांविरोधात हत्या आणि अमानुष अत्याचाराचे गंभीर आरोप लावले। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जनतेकडून केली जाते। सीआयडी चौकशी अधिक गतीने सुरू आहे। तर 1400 पानांची चार्जशीट देखील दाखल केली आहे। आरोपीवरील कलमे 302, 307, 364 ए, 367, 120 बी अंतर्गत कठोर कारवाईची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। महाराष्ट्रातील जनतेचा एकच आवाज, या आरोपींना फाशीची शिक्षा द्यायलाच हवी। संतोष देशमुख यांच्यावर झालेले अत्याचार पाहून महाराष्ट्राचं काळीज पिळवटून निघालंय। या अमानुष कृत्याचा निषेध करत संपूर्ण जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। दोषींना कठोर शिक्षा होईल का? महाराष्ट्राच्या न्याय संस्थेची सध्याच्या परिस्थितीत मोठी कसोटी आहे। आता या विषयावर तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा। तुमचं मत नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।